पाहूयात आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यात रस्सीखेच सुरू आहे। अशातच महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। समान जागा वाटपाचा महायुतीतला फॉर्म्युला ठरला असताना जर कोणी 2 पावलं मागे येत नसेल तर एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये आम्ही राहू असा इशारा मंत्री भरत गोगावलेंनी खासदार सुनील तटकरे यांना दिलाय। जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर आम्ही कोणाच्या मागे लागणार नाही। महायुतीचा धर्म निभवायचा असेल तर प्रत्येकाने आपली पावलं मागे सरकवणं गरजेचं आहे असं देखील भरत गोगावले म्हणाले। कोण कोणाच्या पाठीमागे लागावं जावं किंवा काय, जर खरोखरच महायुतीचा जर धर्म निभवायचा असेल तर एकमेकांनी 2 पावलं मागे सरकायला पाहिजे आणि ते होणार असेल तर काय होईल, अन्यथा एकला चलो। आम्ही काय कोणाच्या पाठीमागे लागणार नाही। आम्हीचं पण तेच संभव आहे। आम्ही त्याच दिवशी ज्यावेळेला आरक्षणं पडली त्याच दिवशी आम्ही जिल्ह्याची मीटिंग घेऊन आमचे प्रमुख, आम्ही 3 आमदार होतो, आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख सगळी मंडळी होती। त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं 59ची रेंज आहे जिल्हा परिषदची आणि त्या अनुषंगाने आम्ही गणितं केलेली होती। बातमी आहे जळगाव जिल्ह्यातून। जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामध्ये भाजप कार्यालयाचं उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं। महायुती कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण काही ठिकाणी टोकाची भूमिका असल्यास स्वबळावर लढण्याचा अपवादात्मक निर्णय घेतला जाईल असे संकेत मंत्री गिरीश महाजनांनी दिलेत। पुन्हा सांगेल की आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपल्याला महायुतीवर लढायचं आहे, पण काही ठिकाणी टोकाची भूमिका असेल, काही ठिकाणी होईल, पण अजून काही इथेच नाही राज्यामध्ये, अजून काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे किंवा जमतच नाही आहे, वेगळं लढतं, मग काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा निर्णय घेतला जाईल। तर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद अजूनही सुरू आहे। आपण स्क्रिप्ट वाचून टीका करत नाही, कडून सारख्या चिल्लर व्यक्तीकडून सल्ला घेण्याची गरज नाही असं प्रत्युत्तर रवी राणांनी बच्चू कडूंना दिलंय। आपण 4 वेळा आमदार झालो असून ज्यांना जनतेने नाकारलं त्यांना आपल्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचंही रवी राणांनी म्हटलंय। तर बच्चू कडू हे पैसे घेऊन आंदोलन करतात असा आरोपही त्यांनी केलाय। तुमच्यावर त्यांनी असा आरोप केलेला आहे की तुम्ही 2 जण नवरा बायको वेगवेगळ्या पक्षात राहता, तुम्हाला स्वाभिमान नाही आहे, तुम्हाला ही जी स्क्रिप्ट आली आहे वरून देवाभाऊने पाठवलेली आहे म्हणून तुम्ही बोलत आहात। कोणाला स्क्रिप्ट द्यायची गरज नाही आहे। 4थ्यांदा मी आमदार झालेलो आहे। मी कावरला कुत्र्यासारखं बोलत नाही। ज्याप्रमाणे एक चिल्लर सारखा कावरला कुत्र्यासारखा जो बच्चू कडू बोलते त्याला खऱ्या अर्थानं आता औषधीची गरज आहे। अशा प्रकारचं वक्तव्य करून की वेगळ्या पक्षामध्ये आम्ही काम करतो, एका घरात 4-4 पक्ष आहे, 4-4 विचाराचे लोक राहतात, आपापल्या विचारांनी वेगळ्या पक्षामध्ये काम करून वेगळं नेतृत्व स्वीकारून महाराष्ट्रासाठी देशासाठी काम करतात, हे काही नवीन नाही आहे। पण माझं म्हणणं आहे तुमचं काय, तुम्हाला लोकांना शिवा देणे, आमदारांना कापून टाकणे, त्यांच्या घरासमोर नांगडं होणे, अशा सेक्रेटरीला मारलं, कलेक्टरला मारलं, कमिशनरला मारलं, मुख्यमंत्र्यावर बोलता, उपमुख्यमंत्री, तुमची काय अवकात आहे? तुम्ही एवढे चिल्लर आहे की तुम्हाला एका शेतकऱ्याच्या मुलांनी, प्रवीण तायडे अचलपूरमध्ये शेतकऱ्याच्या मुलांनी तुम्हाला पाडलं, तुम्हाला स्वतः तुमच्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी नाकारलेलं आहे। त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा 50 लोकांना तुम्ही आजपर्यंत 4 टर्ममध्ये रोजगार देऊ शकले नाही, पूर्ण फेल्युअर आमदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी होते। त्या झालेल्या लोकसभेत किंवा राज्यसभेच्या निवडणुकात देखील आरोप केला बच्चू कडू, काय नेमकं तुमचा आरोप आहे? नाही, आरोप काय, जर तुम्ही त्या राज्यसभेच्या उमेदवाराला जरी विचारलं किंवा ज्यांना तुम्ही मतदान करतात ते त्यांना जरी विचारलं, ते जरी सांगतील की हा बिना पैशाशिवाय याचा पत्ते हलत नाही, आंदोलन करते तर पैशासाठी, कुठल्या प्रकारचा पाठिंबा देते तर पैशासाठी, मतदान करते तर पैशासाठी। यापूर्वी राष्ट्रवादी तुम्ही सोयीचं राजकारण करता होतं ना, आता सगळेच जण सोयीचं करतात, शरद पवार सोयीचं करतात, उद्धव ठाकरेंनी सोयीचं राजकारण केलं, सगळे आपापल्या सोयीचं राजकारण करतात। तुम्ही तर सुरुवातीपासून जेव्हापासून निवडून आले तुम्ही त्या ठिकाणी पहिले काँग्रेसला सपोर्ट केला, नंतर उद्धव ठाकरे सोबत राहिले, एकनाथ शिंदे सोबत राहिले, भाजप सोबत राहिले, आता तुम्ही पूर्ण तुमचा रेकॉर्ड ब्रेक करून टाकलाय तुम्ही। रवी राणा ज्यांनी बच्चू कडू यांच्या सर्व आरोपांना उत्तर दिलेलं आहे। प्रेझरो सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। तर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये सततचा वाद सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यामध्येच रवी राणांनी गंभीर आरोप बच्चू कडूंवर केलेत। पुढची बातमी आता पाहूयात। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे।
दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचं सरनाईकांनी सांगितलं। मात्र डिसेंबरमध्ये होणाऱ्या MCAच्या निवडणुकीसंदर्भात ही भेट झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। MCAची निवडणूकमध्ये अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत। प्रताप सरनाईकांचे पुत्र विहंग यांचंही नाव चर्चेमध्ये येत आहे। याच पार्श्वभूमीवर ही भेट घेतली असल्याची चर्चा होतीये।